मित्रांनो, प्रत्येकाचं स्वप्न असतं की स्वतःचं एक हक्काचं घर असावं. जर तुमच्याकडे अजूनही स्वतःचं पक्कं घर नसेल तर तुमच्यासाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना 2.0 अंतर्गत नवीन 1 कोटी घर देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ही संधी सोडू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणाला घर मिळणार आहे, कागदपत्रे काय लागतील आणि अर्ज कुठे करायचा. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, सरकारने 2025-26च्या बजेटमध्ये स्पष्ट केले, शहरी आणि ग्रामीण भागातील मध्यमवर्गीय कुटुंबासाठी ही योजना राबवली जाणार आहे. यासाठी सरकारने तब्बल 10 लाख कोटी रुपयाची तरतूद केली आहे. म्हणजेच आता घर मिळणं अधिक सोपं झालं आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पात्रता काय आहे? तुमच्या नावावर किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाच्याही नावावर संपूर्ण भारतात कुठेही पक्कं घर नसावं. तुमचे वार्षिक उत्पन्न 3 लाखापासून 18 लाखाच्या मर्यादेत असावं. तुमच्याकडं आधार कार्ड असणे हे अनिवार्य आहे. या योजनेत 2 प्रकारे फायदा मिळतो. पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही घर बांधायला घेतले तर सरकारकडून थेट अनुदान म्हणजे सबसिडी मिळते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही होम लोन घेतलं तर तुमच्या व्याजामध्ये मोठी सवलत मिळते, ज्यामुळे तुमचे हप्ते खूप कमी होतात. आता लागणारी कागदपत्रे, फॉर्म भरण्यापूर्वी ही कागदपत्रे तयार ठेवा. तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला असला, बँक पासबुक आणि रेशन कार्ड. आता अर्ज कसा करायचा? तर मित्रांनो, तुम्ही स्वतः जी वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. जर तुम्हाला ऑनलाईन जमत नसेल तर तुमच्या गावातील किंवा शहरातील CSC सेंटरमध्ये जावा. तिथं 100 ते 200 रुपये घेतात. अर्ज भरून टाका. तर मित्रांनो, ही होती आवास योजनेची संपूर्ण माहिती. जर तुम्हाला अर्ज करताना काही अडचण आली तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देईल. अशाच कामाच्या माहितीसाठी आपल्या मराठी मित्र चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या गरजू मित्र नातेवाईकांना नक्की शेअर करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.